की दारिद्र्य हा एक भयंकर शाप आहे. आणि हा जो शाप आहे तो इतका भयंकर आहे की जो मनुष्य दरिद्री असतो त्याला जीवनच नकोसं होतं, इतकं तो दारिद्र्य हा शाप आहे. आणि म्हणून आपल्या देशामध्ये दारिद्र्य रेषेखाली जगणारे लोक कोट्यावधी आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यकर्त्यांनी असं काही केलं पाहिजे की गरिबांना त्यांनी वर आणलं पाहिजे, त्यांना कम्फर्टेबल लाईफ जीवन जगता येईल अशा तऱ्हेची व्यवस्था, अशा तऱ्हेची इकॉनॉमी, अशा तऱ्हेचे प्रयत्न राज्यकर्त्यांनी करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी जे काही करणं जरुरीचं आहे ते केलं पाहिजे. आणि म्हणून समृद्धी, यश आणि सुख या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि सुख हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं का, तर यश हे सुद्धा सुखच देतं आणि समृद्धीसुद्धा सुखालाच कारणीभूत ठरते. आता प्रश्न निर्माण असा होतो की आपल्याला जीवनामध्ये जर सुखी व्हायचं असेल, का सुख हे आपलं ध्येय आहे, जर जीवनामध्ये आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक कुठला असेल तर तो म्हणजे परमेश्वर. हे मी आज अनेक प्रवचनातून सांगतो आहे की परमेश्वर हा अत्यंत महत्त्वाचा घटक, तो इतका महत्त्वाचा घटक आहे की आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर परमेश्वराला पर्याय नाही. पण परमेश्वर म्हटल्यानंतर लोक समजतात तो परमेश्वर आणि जीवनविद्या सांगते तो परमेश्वर, ह्याच्यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे, पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. लोक समजतात तो देव सर्वांना माहिती आहे, पण जीवनविद्या जो परमेश्वर सांगतो, देव सांगतो, तो पूर्णपणे वेगळा आहे. जीवनविद्या असं सांगतं की ज्याला आपण जीव असं म्हणतो तोच देव आहे. ज्याला आपण जीव असं म्हणतो तो मुळात देव आहे. मग तो जर मुळात देव आहे तर तो देवासारखा वागत का नाही? त्याचं उत्तर सांगू का? सगळी माणसं आहेत, सगळी माणसं आहेत, माणूस म्हणून सगळे माणसं आहेत. मग माणसं माणसासारखी का वागत नाही? या प्रश्नाचं उत्तर काय द्याल तुम्ही? सगळी माणसं आहेत. मग सगळी जर माणसं आहेत तर माणसं या जगात माणसासारखी का वागत नाही? उलट राक्षसासारखी वागतात, दैत्यासारखी वागतात. मग ह्याला कारण काय? ह्याला कारण अज्ञान. तिथेही अज्ञान हेच कारण आहे. तसं जीव हा मुळात देव असला तरी आपण देवस्वरूप आहोत ह्याचं त्याला ज्ञान नाही. आणि म्हणून हा जो जीव आहे तो सुखासाठी, आनंदासाठी, पैशासाठी, अमक्यासाठी तमक्यासाठी तो धडपड करत असतो. खरी जी धडपड आहे आणि खरं जे आपल्या ठिकाणी जी खटपट आपण जी करतो ती ज्या दिशेने व्हायला पाहिजे त्या दिशेने होत नाही, ती चुकीच्या दिशेने होते. आणि म्हणून परमेश्वराविषयी जोपर्यंत आपल्याला चांगला समजत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मानवजात सुखी होणार नाही. केवळ परमेश्वराच्या अज्ञानामुळे आज सगळे जे धर्म आहेत जगात विविध धर्म आहेत. हे सर्व धर्म जे आहेत, प्रत्येक धर्म आपला धर्म श्रेष्ठ म्हणतो, प्रत्येक धर्म आपला धर्म श्रेष्ठ म्हणतो आणि इतरांचे कनिष्ठ म्हणतो, इतरांचे चुकीचे म्हणतो. आणि आपल्या धर्माचेच लोक जगले पाहिजेत, बाकीच्या धर्माचे लोक नसलेच पाहिजे. ही वृत्ती जी आहे किंवा ही जी प्रवृत्ती जी आहे ही खरी म्हणजे विकृतीच आहे, ही खरी म्हणजे विकृती आहे. आणि म्हणून धर्माधर्मामध्ये हे जे काही आज तेढ निर्माण होते आहे, भांडणतंटे होत आहेत, दंगेधोपे होत आहेत, युद्ध लढाई होत आहेत, ते आजच होत आहे असं नव्हे. प्राचीन काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंत आणि भविष्यातही असंच चालणार आहे. मग याला कारण कायला? कारण परमेश्वराबद्दलचं अज्ञान. परमेश्वरी कोणाची मोनोपोली नाही, ते पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. जसं पृथ्वी कोणाची मोनोपोली आहे? पाणी कोणाची मोनोपोली आहे? प्रकाश कोणाची मोनोपोली आहे? हवा कोणाची मोनोपोली आहे? आकाश कोणाची मोनोपोली आहे? ही जसं कोणाची मोनोपोली नाही तसा परमेश्वर ही कोणाची मोनोपोली नाही. कोणी जर म्हणत असेल माझा परमेश्वर, चूक आहे. परमेश्वर हा सर्वांचा आहे, मुळात तो एकच आहे, मुळात तो एक आहे. मग त्याला तुम्ही अनेक नावं द्या, अनेक रूपं द्या,
आमच्या एका विष्णूला सहस्र नावं आहेत. विष्णू सहस्र नाव. एका विष्णूला 1000 नावं आहेत. गणपतीला 1000 नावं आहेत, शंकराला 1000 नावं आहेत. नावं ठेवण्यामध्ये आपण पटायचंच आहोत, तर देवालाही आपण भरपूर नावं दिली. असो, विनोदाचा भाग जर सोडला तर ही जी देवाला दिलेली नावं, त्या नावाला अर्थ आहे. प्रत्येक जे देवाला दिलेलं नाव आहे ना, त्याला अर्थ आहे. आणि त्या अर्थाला धरून ते नाव आहे. म्हणजे ते अर्थहीन नाही आहे, त्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे. प्रत्येक देवाचं नाव आहे, त्याला अर्थ आहे. प्रत्येक देवाचं नाव. विष्णू. विष्णू म्हणजे काय? अणुरेणूमध्ये सुद्धा जो प्रवेश करू शकतो, इतका जो सूक्ष्म आहे तो विष्णू. विष टू एंटर, कारण की नाही, विष टू एंटर, विष टू प्रवेश करणे. तो अणुरेणूमध्ये सुद्धा जो प्रवेश करू शकतो तो विष्णू. आणि म्हणून तो आकाशा एवढा आहे. किती तो सूक्ष्म आहे म्हणून तो व्यापक आहे. जेवढं सूक्ष्म तेवढं व्यापक. हवा सूक्ष्म म्हणून हवा व्यापक. जे अत्यंत सूक्ष्म ते अत्यंत व्यापक असतं. आकाश व्यापक, कारण की नाही. तसा परमेश्वर व्यापक आहे, कारण की नाही. तो सर्वांना व्यापून पुन्हा उरलेला आहे. किती उरलेला आहे? इन्फिनिट. ह्या परमेश्वराबद्दलचं ज्ञान करून घेतलं पाहिजे. ते अज्ञानच सर्वांच्या दुःखाला कारणीभूत आहे. परमेश्वर हा सर्वांना व्यापून पुन्हा उरलेला आहे. आणि जो उरलेला आहे ना, तो इन्फिनिट आहे. म्हणून त्याला अनंत हा शब्द भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत ॲप्रोप्रिएट आहे. अत्यंत ॲप्रोप्रिएट. काय अनंत? अनंत म्हणजे इन्फिनिट. गॉड इज इन्फिनिट असं जे म्हटलं जातं ते अत्यंत योग्य आहे. आणि म्हणून कोणाची मोनोपोली नाही. आमचा परमेश्वर, आमच्या धर्माचा परमेश्वर, ही मोनोपोली कोणाची नाही. परमेश्वर सर्वांचा आहे. आई सर्व लेकरांची आई. लेकरू, लहान लेकरू म्हणेल आई माझी, बाकीच्या लेकरूंना तुझी आई नाही असं जर म्हटलं तर ते मूर्खपणा ठरेल. तसा परमेश्वर हा सर्वांचा. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये फार सुंदर आहे की आपण सर्व देवाची लेकरे आहोत. काय सुंदर आहे. भारतीय संस्कृतीसारखी संस्कृती नाही. भारतीय संस्कृतीसारखी संस्कृती या जगात नाही. कळलं की नाही? की आपण सर्व सर्व म्हटल्यानंतर तिकडे आमच्या धर्माचे, तुमच्या धर्माचे, आमच्या देशातले, तुमच्या देशातले, हा भाग नाही. सर्व म्हणजे सर्व. वन अँड ऑल. सर्व सर्व आपण परमेश्वराची लेकरे आहोत. कळलं की नाही? किती सुंदर. आता परमेश्वराचं लेकरू म्हटल्यानंतर तो परमेश्वर नाही का? किती कॉमन सेन्स आहे. जो परमेश्वराचं लेकरू आहे, वाघाचं पिलू वाघच, सिंहाचं पिलू सिंह, लांडग्याचं पिलू लांडग्या. तसं परमेश्वराचं लेकरू परमेश्वर. म्हणून ब्रह्मैव नापरा, जीवो ब्रह्मैव नापरा इति वेदांत इंडिवा. सांगायचा मुद्दा असा की हा जो परमेश्वर आहे, हा परमेश्वर एक आहे. त्याला रूपं आणि नावं अनेक असतील, त्यात काही बिघडलेलं नाही. नावं त्याला अनेक दिली आणि रूपं त्याला अनेक दिली, काही बिघडत नाही. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक देव आहेत असं सांगितलं जातं, ते खरं नाही. देव एकच आहे. भारतीय संस्कृतीने देव अनेक मानलेलेच नाहीत. एकच देव आहे. पण नावं अनेक दिली, अनेक रूपं दिली. त्याचं कारण का? तो अनंत रूपे अनंत वेश तोच आहे. भारतीय संस्कृतीमध्ये हेच सांगितलं आहे ना, हे समजते श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, तो भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तोची. भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलं की सर्व जे आहे ते वासुदेव आहे. सर्व जे आहे ते वासुदेव आहे. किती उच्च दर्जाची संस्कृती आहे. आता ह्याच्यापेक्षा कुठलीही संस्कृती श्रेष्ठ आहे असं म्हणताच येत नाही. आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये आपण सर्व परमेश्वराची लेकरे आहोत. ही सतत भावना, धारणा, स्मरण, अनुसंधान, अवधान हे सतत ठेवलं पाहिजे. सतत आपण सर्व देवाची लेकरे आहोत. म्हणजेच आपण सर्व एकमेकांचे बंधू आहोत.
आणि म्हणून आपण सर्व एकमेकांशी सौजन्याने वागलं पाहिजे. मी प्रेमाने शब्द वापरत नाही. प्रेम हा शब्द फार मोठा आहे, कळलं की नाही. मी प्रेम हा शब्द वापरायचं टाळतो, कळलं की नाही. एक प्रेम म्हटलं की आशुक माशुकांचं प्रेम समजलं जातं, कळलं की नाही. ते प्रेम नव्हे. प्रेम ही गोष्ट अशी आहे, अलौकिक आहे. प्रेम ही गोष्ट अलौकिक आहे आणि अलौकिक प्रेम करणारे प्रेमिक या जगामध्ये दुर्मिळ आहेत. आणि जो कोणी असेल ना तोही अलौकिक, कळलं की नाही. जो कोणी असेल तोही अलौकिक. पण खरं ज्याला लोक म्हणतात प्रेम प्रेम, जीवनविद्येला खरं सांगायचं म्हणजे जीवनविद्येला ते मान्यच नाही. खरं प्रेम या जगामध्ये माणूस फक्त स्वतःवर करतो. हे भारतीय संस्कृतीने सांगितलंय. हे भारतीय संस्कृतीमध्येच आहे की माणूस स्वतःवर प्रेम करतो आणि स्वतःतून तो इतरावर प्रेम करतो. किती सुंदर सांगितलं आहे आणि ते सत्य आहे. म्हणून जीवनविद्येने सिद्धांत मांडला, स्वार्थ हेच सत्य. जगामध्ये सत्य काय? स्वार्थ. लोक म्हणतात का हो तुमची जीवनविद्या आहे, वेगवेगळे सिद्धांत, म्हणून तर जीवनविद्या आहे ना. आता बघा ना, तुम्ही सगळ्यांचा विचार करा, स्वार्थ हे सत्य आहे की नाही बघा. आईचं मुलावर प्रेम असतं कुठपर्यंत? मुलगा तिला अनुकूल असतो तोपर्यंत. मुलगा जर प्रतिकूल झाला किंवा मुलगा जर बायकोच्या आहारी गेला, बायकोच्या मुठीत गेला, तर आईला त्या मुलाबद्दल पूर्वीसारखं प्रेम वाटत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मित्र मित्र कुठपर्यंत? दोघे एकमेकांना अनुकूल आहे तोपर्यंत. पण कोणी जर कोणाच्या स्वार्थाला धक्का लावला की मित्रचा शत्रू होतो. भाऊ 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 आई, एका आईच्या पोटी जन्माला आलेले भाऊ भाऊ भाऊ, पण स्वार्थाला धक्का बसला किंवा स्वार्थाला धक्का लावला तर भाऊच शत्रू होतो आणि भावालाच गोळी घालतो. भावालाच गोळी घालतो. हे मी का सांगतो आहे की जगामध्ये सत्य एकच आहे, ते म्हणजे स्वार्थ. एकच आहे, ते म्हणजे स्वार्थ. हा जीवनविद्येचा फार मौल्यवान सिद्धांत आहे. म्हणून जगामध्ये तू स्वार्थी आहेस, तू स्वार्थी आहेस असं जेव्हा एखादा मनुष्य म्हणतो ना, तेव्हा हा काय कर्णाचा अवतार आहे. दुसऱ्यांना जो स्वार्थी म्हणतो तो काय कर्णाचा अवतार आहे. सगळे सारखेच आहेत, सगळे सारखे आहेत, कळलं की नाही. सगळे जगामध्ये स्वार्थ. प्रश्न एवढाच आहे, स्वार्थ साधायचा कसा, हा खरा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, स्वार्थ साधायचा कसा, हा मुख्य प्रश्न आहे. आणि जीवनविद्या असं सांगते की तुम्ही स्वार्थ असा साधा की त्याच्यातून इतरांचं सुद्धा भलं झालं पाहिजे, असा तुम्ही स्वार्थ साधा. म्हणून मी एक उदाहरण देतो ना. एक पोळी आहे आणि 3 भाऊ आहेत. पोळी एकच आहे, कळलं की नाही. आता ही आणि ते तिघांनाही भूक लागलेली आहे. घरात दुसरं काय नाही, एकच पोळी. मग आता काय करायचं? प्रत्येकजण म्हणेल मलाच पोळी मिळाली पाहिजे. तर काय होईल? एकमेकांचा गळा धरणार, मारामारी करणार आणि शेवटी कोणाला पोळी मिळणार नाही, तिघे मरून पडतील. ह्याच्या उलट तीच पोळी तिघामध्ये वाटून घेतली, हा तुकडा तू घे, तो हा तुकडा तू घे, हा मी तुकडा घे, झालं. स्वार्थ साधला. माझा स्वार्थ साधला, तुझा स्वार्थ साधला, त्याचा स्वार्थ साधला. म्हणून स्वार्थ हे सत्य आहे, जीवनविद्या सांगते. म्हणून जीवनविद्या प्रेम हा शब्द वापरायचं नेहमी टाळतं. सौजन्य, कळलं की नाही. जीवनविद्येचा आवडता शब्द म्हणजे सौजन्य. आपण सर्व देवाची लेकरे आहोत, म्हणून आपण सगळे एकमेकांचे बंधू आहोत, भगिनी आहोत. आणि म्हणून आपण एकमेकांशी सौजन्याने वागलं पाहिजे, कळलं की नाही. सौजन्याने वागलं पाहिजे. आणि असं जर सौजन्याने आपण जर वागलो नाही तर त्याच्यातून जे निर्माण होतं ना, ते तंटे बकेडे, भांडण, झगडे, या सगळ्या गोष्टी, ज्या अनिष्ट गोष्टी आहेत त्या निर्माण होतात. आणि म्हणून जीवनविद्येचं हे तत्त्वज्ञान फार महत्त्वाचं आहे की आपण सर्व परमेश्वराची लेकरे आहोत. परमेश्वराचं लेकरू आहे ना, म्हणून आपणही परमेश्वर आहोत.
हे स्मरण पाहिजे. भारतीय संस्कृती हेच सांगते. तत्त्वम असी. काय सांगितलं? तत्त्वम असी. शिवोहम. मी शिव आहे. समजतोय मी जीव आहे, पण तू मुळात काय आहे? शिव. शिवोहम. स्मरण. कळलं की नाही? आपण जप करतो शिवोहम शिवोहम. जप नाही आहे, स्मरण पाहिजे. कळलं की नाही? जप नाही, जप. जप आणि जप. शिवोहम हे तू जप. कळलं की नाही? हे स्मरण तू जप. तुझ्या अंतःकरणात सतत ठेवत राहा. नंदादीप असतो की नाही, सतत तेवत राहतो, तसं हे सतत तुझ्या अंतःकरणामध्ये तेवत राहिलं पाहिजे. कळलं की नाही? शिवोहम अहम ब्रह्मास्मी. लोक जपच करतात. सोहम जप करतात लोक. मग एकनाथ महाराजांनी काय सांगितलं? सोहम नोहे वारा, पंचमहाभूतांचा पसारा, सोहमच्या विचारा साधू जाणे. एका जनार्दनी आप आपण असे देखणे, साक्षीत्वे पाहणे तेची सोहम. मग सोहम कशाला म्हणतात? आप आपण अशी देखणे, म्हणजे आप आपण अशी स्मरणे, आप आपण अशी ध्यान करणं, आपण आपण अशी अनुसंधान ठेवणं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तू मने मीच करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. आणि की नाही? सर्वत्र नमस्कारी मज एकाते म्हणजे एक आलं. मी मगाशी तेच सांगितलं, परमेश्वर एक आहे. हे भारतीय संस्कृतीचं किती सुंदर आणि शिकवण आहे. परमेश्वर एक आहे आणि म्हणून तू सर्वांना नमस्कार कर म्हणून सांगितलं. सर्वत्र नमस्कारी मज एकाते. आता सर्वांना नमस्कार करायचं म्हणजे काय? दिसला की दंडवत घाल, दिसला की दंडवत घाल. असं दंडवते व्हायचं नाही. दंडवतेचे नाव पडलं ना, ते एक माणूस होता, तो काशीला दंडवत घालून गेला. दंडवत दंडवत घालून तो काशीला गेला, त्याचं नाव दंडवते पडले. तर असं दंडवत घालणं नव्हे. कळलं की नाही? जीवनविद्या असं सांगते नव्हे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. नमस्कारी म्हणजे स्वीकारी. नमस्कारी म्हणजे स्वीकारी. सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. नमस्कारीचा अर्थ स्वीकारिती. म्हणून सर्वत्र नमस्कारी मज एकाते. हा एक जो आहे ना, म्हणजे चैतन्य, जो जीवरूपामध्ये नांदतो आहे आपल्या ठिकाणी, जो देवाच्या विस्मरणात जीवरूपामध्ये नांदतो आहे आपल्या ठिकाणी, त्याने एकच करायचं म्हणजे आपलं स्मरण. कोणाचं? देवाचं. पण देवाचं स्मरण करायचं म्हणजे नामाचा जप. मग तो वाईट आहे असं नव्हे, सुरुवातीला तसंच केलं पाहिजे. पण तुम्हाला कुठे जायचं ते लक्षात ठेवा. आपल्याला जप कडून जपकडे गेलं पाहिजे. जप कडून जप. कळलं की नाही? तुझ्या अंतःकरणामध्ये सतत जप. काय? देवाचं स्मरण. देवाचं स्मरण सतत तुझ्या अंतःकरणामध्ये तू जप, म्हणजे विसर पडता कामा नये. म्हणून ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात? देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साजेल. क्षणभरी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, क्षणभरी. क्षणभरी देवाचं स्मरण करा. तुम्हाला कशावरून हा अर्थ तुम्ही लावलात? शेवटी बघा ना, रिकामा अर्धघडी राहू नको. शेवटी शेवटच्या चरण सांगितलं, साई शास्त्रे निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको. हे सांगितलं की नाही? तुझा रे विसर माझे जीवा नको, क्षण एक केशवा माय बापा. तुकाराम महाराज किती सांगितलंय? तुझा रे विसर नको माझ्या जीवा, क्षण एक केशवा माय बापा. तिथे क्षण शब्द वापरले. म्हणून क्षणभरी, प्रत्येक क्षण नामाने
म्हणजे स्मरणाने भरी, म्हणजे तुला सतत देवाचं स्मरण पाहिजे. आणि देवाचं स्मरण म्हणजे काय? तो आणि मी एकच आहे, हे देवाचं स्मरण. तो आणि मी एकच आहे, हे देवाचं स्मरण. कळलं की नाही? ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. पै आपुलेनी भेदे विण, जाणीजे जे माझे एकपण, तयाचे नाव शरण मज येणे गा. कळलं की नाही? तयाचे नाव शरण मज येणे गा. की शरणागती म्हणतात ती त्याला, भक्ती म्हणतात ती त्याला, स्मरण म्हणतात ते त्याला, अनुसंधान म्हणतात ते त्याला. आणि म्हणून आपुलेनी भेदेविण, तुझ्यात आणि माझ्यात भेद नाही, हे स्मरण तुझ्या ठिकाणी सतत पाहिजे. तर शरणागती, हे विस्मरण होऊ नये म्हणून नाम, म्हणून नाम, म्हणून विठाल 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 हे स्मरण. का? आहे तो तोच, आहे तो तोच. विठाल विठाल विठ्ठल, श्रीराम श्रीराम श्रीराम, आहे तो तोच. पण श्रीराम म्हटल्यानंतर आम्हाला अयोध्येचा राम वाटतो. कळलं की नाही? म्हणून अयोध्येचा राम आमच्या डोळ्यासमोर येतो, तिथे चुकतं. मग कुठला राम? आत्मा राम, हृदयस्थ राम. म्हणून असं नामस्मरण झालं पाहिजे. आता असं नामस्मरण करायचं की न करायचं हे तू ठरवायचं आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.